निधिमता येईल एकच. अरे आज कोणीच नाही आला अजून. जय गुरु. जय गुरु. माधुरी ऐकल्या. अजून हा जयमाला मॅडम आल्या. चला अजून एक जण आला की सुरू करू आपण. चलो विद्या ओके. अरे सुनंदा गिरी आले. रेकॉर्डिंग सुरू झाली का? जय गुरु. नमस्कार. जय गुरु. नमस्कार. पॉज रेकॉर्डिंग. स्टॉप रेकॉर्डिंग. चालू. सुरू करूयात येईपर्यंत बाकीचे. परवाच्या दिवशी सरांनी जो पहिला पाठ घेतला त्यामध्ये एका श्लोकामधून रामरक्षेच्या विभक्तीची ओळख करून दिली आपल्याला. थोडस त्यातलंच एक वाक्य आपण घेऊ. त्यातलं म्हणजे रामरक्षेतलं नाहीये, दुसरं एक वाक्य घेऊ आपण आणि त्या वाक्यावरून आपण पुन्हा एकदा समजण्याचा प्रयत्न करूया विभक्तीच्या स्वरूपाला. ते वाक्य असं आहे. हे दिसतंय, स्क्रीन दिसतंय सगळ्यांना? हो. दिसतंय ना? वाचता येतोय ना? हे बालकः नृपस्य पुत्रः ययातिः स्वभवने कोशात स्वहस्तेन याचकेभ्यः धनम ददाती, असं वाक्य आहे. तर आपण जसं त्यामध्ये बघितलं होतं की प्रथमापासून संबोधनापर्यंत वेगवेगळ्या विभक्ती एका श्लोकात होत्या, तसं या सुद्धा या एका वाक्यामध्ये हे बालकः नृपस्य पुत्रः ययातिः स्वभवने कोशात स्वहस्तेन याचकेभ्यः धनम ददाती. हे जे शब्दांचं स्वरूप आहे हे आपण काही शब्द जे मध्यंतरी बघितले त्याच्यावरून तुमच्या लक्षातही आला असेल कदाचित. हे बालक हा एक प्रकारचं संबोधन आहे, हे एक वेगळं संबोधन आहे, बालक हा पण संबोधन आहे, हे दोन्ही मिळून पण संबोधन आहे. नृपस्य स्य म्हणजे आपल्या माहिती चाचीचे, राजाचा राजाचे राजाची, पुत्र मुलगा, ययातीही त्याचं नाव ययाती, स्वभवने भवन म्हणजे घर भवनम, स्वभवने स्वतःचं घर, भवने घरामध्ये, स्वभवने स्वतःच्या घरात, कोशात कोश म्हणजे तिजोरी, तिजोरी मधून, स्वहस्तेन स्व म्हणजे स्वतःचं, हस्त म्हणजे हात, स्वहस्तेन म्हणजे स्वतःच्या हाताने, याचकेभ्यः याचक म्हणजे मागणारा, याचकेभ्यः याचकाला याचकाकरिता, धनम धन, ददाती देतो, असं हे वाक्य. आता याचं काय बघूया आपण स्पष्टीकरण. हे बालक हा हे संबोधन आहे बघितलं आपण. हे बालक जे आहे ते बालक असतं तर एक बालक, बालक हा म्हणजे अनेक बालकांना उद्देशून केले ते, म्हणून बहुवचन आहे. दुसरं आता ह्याच्यामध्ये कर्ता कोण आहे? नृपस्य पुत्र, पुत्र या ठिकाणी कर्ता आहे आणि पुत्राचं नाव पण त्या ठिकाणी आहे ययातीही, म्हणून पुत्र आणि ययातीही हे दोन्हीही प्रथमा एक वचन आणि कर्ता आहे, जो कार्य करतो तो. हे ययातीचे विशेषण आहे. पुत्र जे आहे ते ययातीचे विशेषण म्हणून सुद्धा काम करतं. म्हणजे पुत्र कोण? ययाती. ययातीचं विशेषण जे ते पुत्र. कोण ययाती? तो पुत्र आहे. कोणाचा पुत्र आहे? नृपस्य पुत्र आहे, राजाचा मुलगा. पण यातला मुख्य भाग समजण्याचा म्हणजे प्रथमा विभक्ती आहे, कर्ता आहे, आणि कर्ता कोण आहे? पुत्र आणि ययाती, म्हणजे दोन्ही एकच आहे. काय ते?
अच्छा, दुसरं काहीतरी होतं. पुत्र आणि ययाती हे कर्ता आहे. ओके. नंतर इथपर्यंत झालं. हे बालक हा पुत्र ययाती. आता आपण शोधायचं कर्म काय आहे. कर्म शोधायचं कसं. काय देतो. कोण देतो. पुत्र ययाती हा देतो. काय देतो. धनम देतो. तर काय या प्रश्नाने जे काही उत्तर मिळतं आपल्याला ते कर्म असतं. तर हे इथे पुत्र ययाती करता, धनम हे कर्म. ओके. आणि कर्म जे असतं त्याला अनुस्वार किंवा हलंत म हे असं लावलं जातं. म्हणून धनम असं झालं ते. आणि ते इथे मध्ये आलेलं कुठतरी म्हणून धनमचा इथे अनुस्वार ठेवला गेला याच्यावरती. द्वितीय विभक्ती कर्म धनम हे पुन्हा ह्या वाक्यामध्ये दोन प्रकारचे कर्म आहेत. त्यात खोलात जायला नको आपण. पण धनम हे एक कर्म आहे. नंतर स्वभवने, कोशात आणि स्वहस्तेन याचक्याभ्या हे चार गोष्टी. स्वभवने म्हणजे स्वतःच्या घरामध्ये. आपण हे मागे बघितलं होतं की बागेला जातो, शाळेला जातो, गृहम किंवा उद्यानम हे असेल त्यावेळेला आपण वेगळं क्रियापद वापरतो. आणि जेव्हा तिथे गेलेला असतो घरामध्ये, बागेमध्ये, शाळेमध्ये, त्यावेळेला आपण त्याला पाठशाले, उद्याने, तसं इथे स्वभवने. आणि ही सप्तमी विभक्ती असते. जेव्हा आपण एखाद्या स्थानामध्ये असतो किंवा एखाद्या ठराविक वेळेमध्ये असतो त्यावेळेला त्याला एकारांती त्याचा अंत असतो, एकारांत असतो आणि त्याला सप्तमी विभक्ती म्हणतात. आता इथे जेव्हा असं हे पाय मोडलेला त असतो एखाद्या नामाला, कोश जे आहे, कोश म्हणजे धनाचा कोश, तिजोरी, त्याला त जर लावला कुठल्याही याला नामाला तर त्याचा अर्थ होतो त्या ठिकाणापासून, त्यातून, तिथून बाहेर जातं. असा पाय मोडलेला त म्हणजे पंचमी. हलंत त म्हणजे पंचमी. आणि इथे पुढचं जे आहे स्वहस्तेन, हे जेव्हा असं एकारांती येऊन न येतं, न नळाचा, त्यावेळेला स्वहस्तेन स्वतःच्या हाताने, त्यावेळेला हे तृतीय असेल. याचके भ्याहा, हे भ्याहा जे असतं ते किंवा य असतं किंवा किंवा या असतं त्यावेळेला ते चतुर्थी असतं. याचके भ्या म्हणजे याचकांकरिता. ही चतुर्थी याचकेभ्यः स्वहस्तेन तृतीया, कोशात पंचमी, स्वभवने सप्तमी, नृपस्य राजाचा, राजाची, राजाचे ही षष्ठी. हेच पुन्हा पाहू आपण इथे. द्वितीय विभक्ती कर्म धनम आलं. तृतीय विभक्ती स्वहस्तेन, हात हे साधन आहे, हाताने. आता ह्या तृतीय विभक्तीमध्ये जे व्याकरणाला नाव दिले याला करण दिलेलं आहे. या प्रत्येकाला करण, संप्रदान, अपादान असे नाव आहेत. ती तृतीय विभक्ती म्हणजे करण. चतुर्थी विभक्तीमध्ये याचके भ्या, याचकाकरिता, ज्याला दान दिले जाते तो. देवेभ्यो, देवाला, देवांना. हे असं जेव्हा भ्य असतं त्यावेळेला चतुर्थी विभक्ती असते आणि त्याला संप्रदान म्हटलं जातं. आता इथे आपण बघितलं एक कर्म होतं ते धनम आणि दुसरं हे जे कर्म आहे ते याचके भ्या, याला दिलं ते हे गौण कर्म म्हटलेलं आहे. पण या बारकाईत जायला नको आपण. हे धनम हे मुख्य कर्म आहे, तेच आपण कर्म म्हणून चालू आहे. ज्या याचके भ्या हे जे आहे ते चतुर्थी विभक्तीमध्ये आहे. नंतर आता बघितलं आपण पंचमी विभक्ती अपादान म्हटलं जातं त्याला. कोशात, खजिन्यामधून, जिथून धन बाहेर येते, कोशात. असं हलंत त आलं की ते पंचमी. षष्ठी, षष्ठीमध्ये संबंध कळतो, चाचीचे मराठीमधलं. नृपस्य, जेव्हा स्य येतं त्यावेळेला ते षष्ठी विभक्ती असते.
आणि काही काही ठिकाणी वेगवेगळे पण या ठिकाणी उपसर्ग आहेत, पण इथे प्रत्यय आहेत. तर या ठिकाणी स्य आहे. नृपस्य, राजाचा मुलगा, राजाचा पुत्र. सप्तमी त्याला अधिकरण म्हटलं जातं. हे शब्द आपल्याला हळूहळू आपण जेव्हा वापरू तेव्हा ओळखी होतो आपल्याला ते. स्वभवने, स्वतःच्या घरामध्ये, हे स्थानवाचक आहे. हे स्थानवाचक अधिकरण आहे. हे सप्तमी असं जेव्हा एकारांती येतात त्यावेळेला ते सप्तमी असतं नॉर्मली. आणि दुसरं असतं समयवाचक. जेव्हा एखाद्या वेळेबद्दल पंचवादने 5 वाजता, षटवादने 6 वाजता, तर ते तेव्हा सुद्धा एकारांती असतं ते पण सप्तमी विभक्ती असते. तर ह्या अशा प्रकारच्या ह्या विभक्ती असतात. आणि हे क्रियापद आहे. ददाती हे वर्तमान काळ आहे, प्रथम पुरुष आहे, एक वचन आहे. तर हे एका वाक्याचा आपण अभ्यास केला की एका वाक्यात सुद्धा वेगवेगळ्या विभक्तीचा अभ्यास केला गेला. याच्यावरती कुणाला काही प्रश्न, शंका, विचार? सर, हा, येस. मी सुरेखा फौजे बोलते. हो, बोला. मला असं विचारायचं की आपण हे जे विभक्ती प्रत्यय आहेत ना, म्हणजे आता कसं म्हटलं की पंचमी आली तर हलंत तर शेवटी येईल त्या शब्दाच्या. साधारणपणे असं आहे. असं काही असं काही म्हणजे हे आहेत का ओळखायला? आणि ते आपोआपच होईल आपलं. अं, एक 8 दिवसात विभक्ती. 8 दिवसात तुम्हीच सांगाल मला हे अमुक अमुक आहे म्हणून. सोपं आहे एकदम हं, तसं काय. अच्छा. बघितलं की आता बरं. आपण आपल्या नॉर्मल कोर्सला येऊ आता आपण. ओके. ते काय झालंय? स्क्रीन गेला. हा, आलाय दुसरा आपण रेग्युलर कोर्स. ते वेगळं तयार केलं होतं वाक्य, मला सापडलं ते. आपण प्रथम पाठ संपवलेला आहे परवाच्या दिवशी. परवाच्या दिवशी आपण काही उदाहरणं घेतली होती. त्यामध्ये त्या उदाहरणामध्ये सर्वांनी खूप चांगला प्रयत्न केला, सर्वांची बरोबर आहेत. फक्त कम गच्छती असं एक तिथे आलेलं आहे. आता कम गच्छती जसं हा. व्याकरणदृष्टीने चुकीचं आहे असं म्हणत नाही मी. म्हणजे जातोय का असं या अर्थाने. पण नॉर्मली कसं असतं की कह गच्छती म्हणजे कुठे जातो. हम्म, हम्म. तर त्या ठिकाणी कमच्या ऐवजी कह असतं तर तिथे जास्त योग्य असतं. पण ठीक आहे, कम गच्छती हे पण व्याकरणिक दृष्ट्या योग्य चुकीचं नाहीये. बाकी प्रत्येकांचे काय 7-8 लोकांनी टाकलेत ते योग्य टाकलेले आहेत. आणि सर्वांची प्रगती चांगली आहे. याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. ते लिहिताना कुणाला काही अडचणी आल्या, काही त्याबद्दल काही बोलायचंय? एखादी गोष्ट कळली नाही वगैरे? ओके, पुढे जाऊ आपण आता. हे आपण एक काय करू की 3-3 वाक्य घेऊ आपण. सुरुवात इथे निलिमा चव्हाण मॅडमचं आहे, पहिलं नाव. 1 ते 3 वाक्य तुम्ही वाचा आणि त्याचा अर्थ पण सांगा. अहम सूर्यम पश्यामी. मी सूर्य बघते. सूर्याला बघते. सूर्याला बघते. किम त्वम सूर्य पश्यसी. सूर्यम पश्यसी. सूर्यम पश्यसी. तू सूर्याला का बघतेस? नाही, बघतोस. बघतोस का? किम तू त्वम सूर्याला अच्छा, तू सूर्याला बघतोस का? मनुष्यः प्रतिदिनम सूर्यम पश्यति. माणूस रोज सूर्याला बघतो. राईट, थँक्यू. आता तशी वाक्य सोपी आहेत ही. अहम सूर्यम पश्यामी. अहम म्हणजे मी, मी म्हणजे करता. सूर्यम सूर्याला ही द्वितीय विभक्ती. पश्यामी क्रियापद. अहमच्या तिथे नेहमी मी एंडिंगच क्रियापद असतं. अहम सूर्यम पश्यामी. कर्ता कर्म द्वितीया आणि क्रिया. किम त्वम सूर्यम पश्यसी. काय तू सूर्य बघतोस? किम काय, त्वम तू, तू हा करता, सूर्यम सूर्याला, पश्यसी
बघतोस? प्रश्नार्थक चिन्ह. इथे क्रियापदामध्ये बदल झाला. अहमच्या ठिकाणी पश्यामी येईल, त्वमच्या ठिकाणी पश्यसी येतं. सूर्यम हे कर्म आहे, द्वितीय विभक्ती. तिसरं वाक्य, मनुष्य प्रतिदिनम सूर्यम पश्यती. मनुष्य हा कर्ता, सूर्यम हे कर्म, पश्यती हे क्रियापद. मनुष्य जो आहे तो पाहतो, म्हणजे तो तिथे उपलब्ध नाहीये, तिथे त्याच्याबद्दल बोलतोय आपण, म्हणून ते पश्यती. मनुष्य पश्यती, मनुष्य सूर्यम पश्यती, मनुष्य प्रतिदिनम सूर्यम पश्यती. प्रतिदिनम जे आहे ते सूर्यमसाठी किंवा पश्यतीसाठी एक विशेषण झालं, एक प्रकारचं हे क्रिया विशेषण पण आहे. केव्हा बघतो? प्रतिदिनम बघतो. प्रतिदिनम जे आहे ते एक अव्यय आहे. अव्यय म्हणजे काय? परवा बघितलं आपण की त्याचं स्वरूप बदलत नाही. कुठेही वापरलं तरी हे प्रतिदिनम हे प्रतिदिनम म्हणून वापरलं जाईल. ते किंवा प्रतिदिने किंवा प्रतिदिने काय कुठलीही विभक्ती प्रतिदिने भ्याह असं होणार नाही. प्रतिदिनस्य असं कधी होणार नाही. ते प्रतिदिनम राहील. रोज, दररोज हाच त्याचा अर्थ राहील. म्हणून या ठिकाणी काय तिसऱ्या वाक्यामध्ये मनुष्य हा कर्ता, सूर्यम कर्म, पश्यती क्रियापद, प्रतिदिनम क्रियाविशेष. या 3 वाक्यात ओके आहात सगळेजण? ओके. हो. दुसरं जे आहे ते आता नाव मला आता सांगितलं, आता मॅडम बोलल्या होत्या, विवा फोन आहे हा. हे कोणी? सुरेखा मॅम आहे का ते? आहे सर, हा, माझं नाव आहे त्याच्यात पण. अच्छा तुमचं नाव आहे ते माझं नाव आहे, हा माझं नाव आहे कोण? त्यात. हा ठीक आहे, ओके. हं. तुम्ही घ्या म्हणून चालेल. 3, हा. 4, 5. 3 झालं ना सर, 4, 5, 4, 5, 6. 6. ओके. हा. सूर्यस्य प्रकाशः म्हणजे सूर्याचा प्रकाश. सूर्यस्य प्रकाशे पठामी म्हणजे सूर्याच्या प्रकाशात मी वाचतो. ओके. मी कंसात म्हणजे अहमचनाते पठामी. हो. बालकः सायंकाले न पठती. मुलं संध्याकाळ मुलगा तो संध्याकाळी वाचत नाही. ओके. हा. राईट. सूर्यस्य प्रकाशः. आता हे छोटस 1-2 शब्दाचं वाक्य आहे. सूर्याचा प्रकाश, षष्ठी विभक्ती. सूर्यस्य प्रकाशः. प्रकाश हे नाम आहे आणि सूर्याचा प्रकाश एवढंच आपल्याला दिलेलं आहे. बाकीचं विश्लेषण आपण नाही करणार यामध्ये एवढंच कळतं आपल्याला की ही षष्ठी विभक्ती आहे. पुढच्या वाक्यात दुसरं दिलंय की सूर्यस्य प्रकाशे पठामी, अहम पठामी. वरती सांगितलं की हा प्रकाश आहे, हा सूर्याचा प्रकाश आहे. या ठिकाणी काय झालं की सूर्याच्या प्रकाशामध्ये, सूर्यस्य प्रकाशे, सूर्यस्य हे षष्ठी विभक्ती आहे. प्रकाशे, प्रकाश ही सप्तमी विभक्ती आहे, एकारांती आहे. पठामी, इथे अहम अध्यारूत आहे. अहम हा कर्ता आहे, पठामी हे क्रियापद आहे आणि कुठे वाचतोय? सूर्यस्य प्रकाशे. असं कर्म इथं वेगळं नाहीये. इथे फक्त एवढं सांगितलेलं आहे की सूर्याच्या प्रकाशात वाचतो. म्हणजे पठामी बद्दलची अधिक माहिती कुठून मिळते? सूर्यस्य प्रकाशामधून मिळते. आणि कर्ता हा अध्यारूत आहे, गृहीत धरलेला आहे की मी वाचतो, कारण क्रियापद पठामी आहे. सप्तमी आणि षष्ठी या विभक्तीचा उपयोग इथे केलाय. बालकः सायंकाले न पठती. मुलगा संध्याकाळी वाचत नाही, अभ्यास करत नाही. बालकः हे एकवचन आहे आणि कर्ता आहे, पुल्लिंगी आहे. सायंकाले जेव्हा प्रातःकाले, माध्यान्हे
मध्यरात्रे, असं हे जे कालदर्शक वाक्य असतं, शब्द असतो, एकारांती असतो तो, त्यावेळेला सप्तमी विभक्ती असते. जसं आपण स्थानदर्शक बघितलं, प्रकाशे, तसंच सायंकाले, जेव्हा जेव्हा वेळ असते, सांगितलं आता की पंचवादने, तसंच सायंकाले, बालकः सायंकाले न पठती, पण न पठती क्रियापद, न हे अव्यय. ते सायंकाले सप्तमी आहे आणि बालकः हे प्रथमा विभक्ती आहे, करता आहे. 4, 5, 6 ओके सगळ्यांना? ओके. हो. आता सुनंदा गिरी मॅम. हो सर. हं. बालकः तत्र क्रीडति. हं. मुलगा कुठे खेळतो? कुठे तिथे नाही, खेळतो. हा, तिथे तिथे हो तिथे, हा. तिथे खेळतो. हं. कुत्र त्वं सायंकाले क्रीडसि. हं. तो कुठे संध्याकाळी खेळतो? तो नाही, तू. तू हा, हा तो. तू कुठे संध्याकाळी खेळतो? हं. अहं वृद्धः अतः न क्रीडामि. न कळलं. ओके. मी वयस्क हा, झाल्यामुळे खेळत नाही, असा अर्थ आहे. मी वृद्ध असं गृहीत धरलं की आहे. अहम हा, वृद्ध त्यामुळे मी खेळत अस्मि, नाही. हा, अतः न क्रीडामि, कंसामध्ये अस्मि. असं. अस्मि म्हणजे आहे. अहं अहम वृद्ध वृद्धः अस्मि, अतः हा, न क्रीडामि. न क्रीडामि. हा, मी वृद्ध झाल्यामुळे, वय झाल्यामुळे खेळत नाही. तसं नाही, मी वृद्ध आहे म्हणून मी खेळत नाही. अच्छा. अतः म्हणून. अतः. बालकः तत्र क्रीडति. बालकः हा कर्ता, प्रथम पुरुष एक वचन, आणि हा कर्ता इथे आहे. तत्र हे अव्यय आहे, तेथे, याचं स्वरूप बदलत नाही. क्रीडती क्रियापद, इथे कर्म नाही. जिथे कर्म नसतं त्या वाक्याला अकर्मक वाक्य म्हटलं जातं, आणि ज्या ठिकाणी कर्म असतं त्याला सकर्मक वाक्य असं म्हटलं जातं. हे फक्त लक्षात ठेवा, नंतर आपला रेफरन्सला केव्हा तरी येईल ते. तर बालकः तत्र क्रीडती, मुलगा तेथे खेळतो. आता कुत्र त्वं सायंकाले क्रीडसी, कुठे तू संध्याकाळी खेळतोस. त्वं कुत्र सायंकाले क्रीडसी, त्वं हा कर्ता, कुत्र हे अव्यय. आता चला सायंकालेची विभक्ती काय, कुणी सांगा. सप्तमी का सर? सप्तमी. आत्ताच वर सप्तमी. बघितलं आपण, बालकः सायंकाले न पठती, सायंकाली शब्द पुन्हा आला इथे. कुत्र त्वं सायंकाले क्रीडसी, संध्याकाळी तू कुठे खेळतोस, ही सप्तमी विभक्ती. अहम वृद्धः अस्मि अतः अहम न क्रीडामि, हे दोन वाक्य आहेत. दोन वाक्य ही अतः या अव्ययाने जोडली गेलेली आहे. त्याला मराठीत आपण त्याला उभयान्वयी अव्यय म्हणतो. अहम वृद्धः, अहम म्हणजे मी करता. वृद्धः कसा आहे, वृद्ध आहे. हे वृद्ध काय करतो, हा की अहम बद्दल अधिक माहिती देतो. न क्रीडामी, मुळात वाक्य कसं येते, अहम न क्रीडामी, मी खेळत नाही. का खेळत नाही, अहम वृद्ध अस्मि, म्हणजे यामध्ये कर्ता अहम आहे, वृद्ध हे अहमचं विशेषण आहे, न हे अव्यय आहे, अतः हे अव्यय आहे, क्रीडामी हे क्रियापद आहे. कुठे जड सांगा का, हेवी वाटलं सांगा मला. हे शब्द नवीन असल्यामुळे थोडंसं वाटतं केव्हा केव्हा, आणि आपलं मग अटेन्शन डायव्हर्ट होतं, आपल्या मनात वेगळे विचार यायला लागतात घरातले वगैरे. अहम वृद्धः अतः न क्रीडामी, हे याचं विश्लेषण. इथपर्यंत सगळे माझ्याबरोबर आहात?
हो हो सर. हो सर. हा. ओके ओके. सर अहम वृद्धाच्या पुढे आपण म्हणजे मराठीत करतो असं कॉमा आणि पुढे हाताने क्रीडा मी असं पण होऊ शकतं. होऊ शकतं, तसं इथे नाही केलेलं आहे त्यांनी. संस्कृत हा मध्ये म्हणजे कसं. आपण ते जसं गृहीत हो धरलं ना, हो हो अस्मी ते कंसात आहे हो असं आपण हो हो. मानतो. त्याऐवजी आपण तिथे स्वल्पविराम देऊ शकतो का असं मला म्हणायचं. स्वल्पविराम देऊ शकतो, पण संस्कृतमध्ये हा फारसं प्रचलित नाहीये संस्कृतमध्ये, किंवा नाही. हा हा. स्वल्पविराम अर्धविराम असं. ते अच्छा. सगळं शब्दाच्या स्ट्रक्चरवरून ओळखून घ्यायचं आपण की तसं ते आहे. हा. मराठीमध्ये हे त्यांनी जास्त स्पेसिफिक केलेलं आहे. इथे अर्धविराम, इथे स्वल्पविराम, इथे पूर्णविराम तर असतोच प्रत्येक ठिकाणी. नाही सर, इथे पण जेव्हा आपण उभयान्वयी अव्यय वापरले तर मग हम्म. आपल्याला कॉमा द्यायची गरज नाही ना. हो ते तसं आहे, पण संस्कृतमध्ये एकंदरीतच तसं फारसं हा प्रचलन नाहीये. नाही. हा, कॉमा वगैरे देण्याचं. आता इंग्रजीमध्ये कसं आहे ते, आधी आम्हाला शिकवलं त्यांनी की अँडच्या पाठीमागे स्वल्पविराम नको. पण आता जी पद्धत वापरली जाते त्या अँडच्या मागे आणि पुढे दोन्हीकडे स्वल्पविराम असतो. त्यामुळे नियम हे तसे इथे बदलले असतील का इंग्रजीमध्ये. ओके, हे 9वं वाक्य झालं आपलं. तर 10 पासून पुढे राजेंद्र कोलेकर साहेब. हो. अहम असत्यम न वदामी. मी खोटं बोलत नाही. हम्म, किम त्वम असत्यम वदसी. हम्म, काय तू खोटं बोलतोस. हम्म, देवः सदा सत्यम वदती. हम्म. देव नेहमी खरं बोलतो. राईट, थँक्यू. ही पण सोपी वाक्य आहेत. अहम असत्यम न वदामी. हे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की वरच्या 9व्या वाक्यामध्ये आणि पहिल्या वाक्यामध्ये अहम जे आहे त्याच्यावर अनुस्वार आहे, पण 10व्या वाक्यामध्ये अहम मध्ये हलंत म घेतलेलं आहे. त्याचं कारण असं की त्याच्या पुढे जे आहे असत्यम, त्याचं अ जे आहे ते स्वर आहे. स्वर. आणि जेव्हा पुढे स्वर असेल त्यावेळेला अनुस्वार न देता हलंत म वापरण्याची पद्धत आहे. हो. म्हणून ते अहम असत्यम न वदामी. इथे अहम हा कर्ता आहे. असत्यम हे कर्म म्हणता येईल त्याला, किंवा काय बोलत नाही तू, असत्यम बोलत नाही. न हे अव्यय आहे, वदामी हे क्रियापद आहे. मी असत्य बोलत नाही. नाही. हा, म्हणजे आता हे अहम हे कर्ता एकवचनी, हे दोन्ही असू शकतं, स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी. आणि असत्यम हे कर्म आहे, द्वितीय विभक्ती. असत्यम न वदामी. न हे अव्यय आहे, ते बदलत नाही. वदामी हे अहम प्रमाणे आलेलं क्रियापद आहे. ओके. हा, किम तुम असत्यम वदसी. काय तू असत्य बोलतोस, हे पण तसंच आहे. तू हे या ठिकाणी कर्ता आहे, असत्यम हे कर्म आहे, आणि वदसी जे आहे त्वम प्रमाणे बदललेलं क्रियापद आहे. किम तुम असत्यम वदसी. आणि तर 12व्या इथे वाक्यामध्ये त्वम काढलं तर किम हे हलंत म येतो मग त्याला. नाही नाही नाही, किम हे प्रश्नार्थक अव्यय आहे, त्यामुळे त्याचं स्वरूप बदलत नाही कुठेच. अच्छा. हे त्वमचं जे हलत म का आलं की पुढे अ आहे असत्यमचं, म्हणून ते म हलंत झालं. हे इथं किम असत्यम वदसी असं जरी म्हटलं तरी आपल्याला कळतं की ते त्वमला बोलतायत म्हणून. ओके. ते त्वम नसलं तरी आपल्याला कळतं इथे वदसीवरून ते समोरच्या व्यक्तीला बोलतायत. किम असत्य, क्रियापदावरून लक्षात. हा, क्रियापदावरून कळतं ते. किम असत्यम वदसी, खोटं बोलतोस का, जसं आपण मराठीमध्ये बोलतो तसंच इथे किम असत्यम वदसी. मग तो जर देव असेल तर तो देव काय म्हणेल, देव सदा सत्यम वदती. आणि त्याचं उत्तर तिथे पुढे वाक्यात घ्यायचं झालं आपल्याला तर. देवः, देव हा करता. सदा हे अव्यय, हे बदलत नाही. सत्यम म्हणजे खरे. वदती, कारण देव हा इथे उपलब्ध नाहीये,
म्हणून देवः वदती, किंवा तो देव स्वतः इथे असता तर तो वदामी म्हटला असता. तर तसं नाहीये ते, अहम वदामी म्हटलं असतं. तो देवः सदा सत्यम वदती. तर इथे कर्ता कर्म आणि अव्यय त्यातलं क्रियापद, असं हे वाक्याचं विश्लेषण. पुढचं हे झालंय ना, शुभदा कुलकर्णी 13, 14, 15. हो सर. शिक्षकः पुस्तकं पठति. हम्म. शिक्षक पुस्तक वाचतो. हम्म. इथं वाचतात म्हणावं लागेल की वाचतो? नाही, शिक्षक तो आहे ते, एक वचन आहे ते. हा. अनेक नाही, वचन म्हणजे- शिक्षक हा झालं असतं. अच्छा अच्छा. किम त्वम उद्याने पठसी. काय हम्म. तू उद्यानात वाचतोस? हम्म. अहम उद्याने न पठामी. हम्म. मी उद्यानात वाचत नाही किंवा हम्म. बगीच्यामध्ये वाचत नाही. हम्म. आता 13 वाक्याचं विश्लेषण करावं तुम्ही. कर्ता कर्म आणि विभक्ती. शिक्षक हम्म. हे करता आहे. कर्ता आहे. कोणती विभक्ती? पठती. नाही, कोणती विभक्ती? शिक्षक म्हणजे प्रथमा विभक्ती. प्रथमा विभक्ती. हा, प्रथम वचन. नाही, एक वचन प्रथमा विभक्ती. एक वचन आणि प्रथमा विभक्ती. हा, हा. आणि पठती पठती क्रियापद. क्रियापद. हा. पुस्तकम जे आहे ते नपुंसक लिंगी नाम पण आहे, आणि या ठिकाणी त्याचा उपयोग जो आहे तो द्वितीय विभक्तीमध्ये केला गेलेला आहे. पुस्तकम पुस्तक काय वाचतो? पुस्तक वाचतो. शिक्षक कर्ता, प्रथम पुरुष, एक वचन, प्रथमा विभक्ती. पुस्तकम पुस्तकाला वाचतो, पुस्तक वाचतो, हे द्वितीय विभक्ती. आणि पठती हे वाचतो क्रियापद. पुढचं सांगावं जमतं? सर एक सेकंड. शिक्षकाला आपण रिस्पेक्ट देऊन नेहमी म्हणतो, तेव्हा आपल्या मराठीमध्ये नाही, मराठीमध्ये तसं आहे. आता ते कसं की संस्कृतमध्ये तसं याच्यामध्ये नाही. नसतं काही. नाही, नाही, अच्छा. तसं नाहीये. त्यामुळेच मी विचारलं होतं की वाचतात म्हणायचं की वाचतो म्हणायचं. नाही, ते पठती असं म्हटलं जातं. हा. इथे त्यांना ऍड्रेस करताना पण तोमच म्हटलं जातं. केव्हा केव्हा ते भवतः असतं ते. आता संस्कृतमध्ये भवतः हा शब्द आहे की जो आदरार्थी एकवचनी असतो. पण ते जेव्हा आपण स्वतः ऍड्रेस करतो त्यावेळेला ते, इथं आपण थर्ड पर्सनला बोलतोय. शिक्षक हा वाचतं, शिक्षक वाचतात. शिक्षक वाचतो असंच होईल ते. तुम्हाला आदरार्थी मराठीमध्ये करायचं तर शिक्षक वाचतात असं लिहिलं तर चालू शकेल ते भाषांतरामध्ये. पण तसं पठती हेच राहील त्या ठिकाणी. अच्छा. पुढचं बघावं ट्राय करून, जमतं का? किम 14. हे प्रश्नार्थक. हा, प्रश्नार्थक काय? प्रश्नार्थक अव्यय येते. अव्यय. त्याचं स्वरूप बदलत नाही त्याचं. त्वम हे मध्यम पुरुष एक वचन. करता. उद्याने सप्तमी. हा, राईट. आणि पठसी हे क्रियापद. ओके. आता पुढचं सोपंच येते. मध्यम हे उत्तम पुरुष एक वचन. करता. उद्याने हे सप्तमी परत. राईट. पठामी क्रियापद. न हे अव्यय. न हे अव्यय. राईट, थँक्यू. छान. आता हा जो फोन ओपन आहे ना सध्या विवो वरती, कोण बोलताय मॅडम तुम्ही? ते आत्ता बंद केला तुम्ही, तो म्यूट केला आत्ता? कोणी म्यूट केला? हा, मी आहे कल्याणी. हा, तुम्ही आहात का? ओके, पुढचे 3 वाक्य घ्या. अहम 16, 17, 18. हा, एक मिनिट सर. ही मध्ये बोलत होती ठीक आहे. म्हणून मी ओके, नंतर घेता का? ओके, पुढे घ्या ना. दुसरं कोण? नाही, माझी मुलगी स्वतः बोलतीये तुमच्याशी म्हणून तिने हे केलं. ओके, तिला बोलायचं का? ओके. हॅलो. हॅलो, नमस्कार. दुसरं गाणं बोलणार. नमस्कार. नमो नाम ओवी प्रशांत गाते. नमो पितुः नाम प्रशांत. नमो मातुः नाम कल्याणी. ओके, ते सांगितलं आम्हाला तू मागे. अजून सांग पुढे काय. बोल पटपट, मला बोलायचंय. एकम गीतम गायन. तुझा व्हिडिओ बघितला?
गायामि तुझा व्हिडिओ बघितला आम्ही तो. छान छान गायलास तू ते. हा, त्या दिवशी तो व्हिडिओ परत बघितला. म्हणून दाखवते. नको आता. नंतर म्हणून बाळा बोलतो. सध्या आपला क्लास चालू आहे ना, नंतर नंतर बोलू ना आपण. हा, नंतर मला तू कॉल कर, नंतर बोलू आपण. हा, ओके. हा? थोड्या वेळाने कॉल गाण्याचा कर. व्हिडिओ करून ग्रुपमध्ये टाका मॅडम तुम्ही. हा मी छान सरांना वाटेल पाठवलेला. हो, हा हा, हा. नाही म्हणते शांती, ऐकायचंय का? मन बाळा. नाही नाही करू म्हणून हरकत नाही. त्यांना म्हटलं व्हिडिओ बनवून ग्रुपमध्येच टाका सरांना ठीक आहे, माझ्याकडे टाकण्यापेक्षा. आहे व्हिडिओ, मी टाकतो तो मग. ओके, चालेल चालेल. हा ओके. वाक्य बोलतो सर. हा, या 16, 17, 18. अहम विद्यालये पठामि. हम्म, अहम गृहे प्रतिदिनं पठामि. हम्म, सः जलं पिबति. ओके. अहम विद्यालये पठामि. हा, मी विद्यालयामध्ये वाचते. आता अहम हे जे आहे ते कर्ता, हम्म, आणि विद्यालय हे सप्तमी आणि पठामी हे क्रियापद. क्रियापद. हम्म, अहम गृहे प्रतिदिनं पठामि. मी घरामध्ये किंवा घरामध्ये दररोज वाचते. हम्म, तर अहम हे पण परत आपल्यासाठी आलेलं आहे कर्ता, हम्म, कारण की पठामी असल्यामुळे. हम्म, गृहे घरामध्ये, हम्म, प्रतिदिनम हे अव्यय आहे दररोज, हम्म, आणि पठामी हे क्रियापद. ओके. सह जलम पिबती. सह हे कर्ता, हम्म, जलम कर्म आणि पिबती हे क्रियापद. जलम विभक्ती जलमची द्वितीया. द्वितीय. ओके, थँक्यू. नाईस. प्रथमा द्वितीया दोन्ही नपुंसकलिंगी. हो हो हो, चालेल, थँक्यू. वेलकम. स्मिता इंगळे मॅडम आहात का? हो सर. कुठपर्यंत झालं आपलं? सह जलम पिबती. ते झालं. हा, हा सॉरी 19. हा. त्वं किं दुग्ध पिबसि. अहम मधुरम दुग्धम पिबसि. सह भोजनाय शीघ्रं गच्छति. हम्म, त्वं किं दुग्धम पिबसि. ओके. सांगू शकाल कर्ता कोण आहे? त्वं त्वम कर्ता करता. त्वं. किम हा. काय? किम प्रश्नार्थक. किम म्हणजे प्रश्नार्थक अव्यय. अव्यय येतो. हा हा. हा. दुग्धम. दुग्धम. दुग्धम कर्म आहे. कर्म आहे. कर्म. हा. कर्म आणि द्वितीय. पिबसि हे नाही, दुग्धम हे कर्म तर द्वितीय आहेच आहे. विभक्ती. द्वितीय विभक्ती. हा. पिबसी हे क्रियापद. आणि पिबसि हे क्रियापद. हा. पिबसी जे आहे ते त्वम प्रमाणे येणार क्रियापद. ओके. हा. पुढचं. अहम मधुरम दुग्धम पिबसि. हा. पिबामी. हा, पिबा. अहम मधुरम दुग्धम पिबामी. ओके. अहम हे कर्ता, मधुरम हे विशेषण झालं ना सर? हो, व्हेरी गुड. मधुरम. दुग्धम. दुग्धम परत कर्म द्वितीय विभक्ती. कर्म द्वितीय विभक्ती. आणि पिबामी हे क्रियापद. हे अहमचं क्रियापद. पिबामी. अहम मधुरम दुग्धम पिबामी. ओके. पुढचं. सह भोजनाय शीघ्रं गच्छति. सह हा करता. सह हा करता. हे सह हा करता आहे आणि सर्वनाम पण आहे. तो हे सर्वनाम पण आहे. भोजनाय शीघ्रं गच्छति. भोजनाय हे अव्यय. भोजनाय अव्यय नाही. आपले सॉरी विभक्ती. विभक्ती काय येईल त्याची? आठवतं काही? जेवण्यासाठी, जेवण्याकरिता. चतुर्थी विभक्ती. भोजनाय शीघ्रं गच्छति. जेवणासाठी चतुर्थी विभक्ती. शीघ्रं. शीघ्रं हे गच्छतीचं क्रियाविशेषण. शीघ्रं गच्छतीचं विशेष. गच्छती क्रिया